चला दोन फलंदाज पाठवा. नेवालीपाडा संघ दोन फलंदाज लगेच पाठवा. आपण जास्त वेळ घेऊ नका. टॉस आपण जिथे पाहिला होता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. खरं तर ही स्पर्धा म्हटली की या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी खूप आवड असते प्रत्येकाला. कारण बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल ओसरली संघाकडून किरण यांना आपण पाहू शकाल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येईल. जिथे 2 फलंदाज सुद्धा आपण पाहू शकाल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालेत. 45 आणि 48 नंबरची जर्सी घालून आणि गोलंदाजीच्या मार्कवर किरण भगत यांना आपण पाहतोय. खरं तर खूप वर्षांचा अनुभव. आत्ता या सामन्यामध्ये पणाला लाभावा लागेल, मेहनत तर करावी लागेल. कारण पहिला सामना गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहिला होता. संघ उसळी संघाने जिंकला होता. आणि सेकंड सामना सुद्धा आपण पाहिला होता. नेवालीपाडा संघानं गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता. खूप चांगली गोलंदाजी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. असे सामने नेहमी प्रेक्षक वर्गांना आवडत असतात. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदेश पाटील बोरले पंचांचा ग्रीन सिग्नल, त्यांची संपूर्ण टीम, त्यांना देऊया आपण शुभेच्छा. आणि आमचा अंपायर पॅनल सुद्धा पाहतोय आपण. दीपक पाटील सर पाली, द्वारकानाथ चोरगे सर बेलवली आणि विनोद पाटील सर मोहो आणि अमित पाजे आमचे कॉमेंटर. हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला गॅपमध्ये गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली पॉवर कशी दाखवायची याचं जिवंत उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज नितीन जाधव आणि त्याला साथ देतोय रोशन जाधव हा फलंदाज. पहिल्या चेंडूवर आलाय हा पहिला चौकार. 4 धावानं वैयक्तिक अकाउंट आणि संघाचं अकाउंट सुद्धा 4 धाव्यानं इथे खुलं केलंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील किरण भगत. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. बॅटची कडा आणि हा झेल पकडणं खूप महत्वाची गोष्ट. बॅटची कडा आणि डीप दरम्यानला चेंडू जाईल सीमा पार. कारण जेव्हा तुम्ही धावा चेस करायला याल तेव्हा या झेलची किंमत खरं तर तुम्हाला मोजावी लागेल. कारण क्रिकेटचं सूत्र असं पकडा झेल आणि जिंका खेळ. आणि हा झेल खरं तर पकडणं गरजेचं असं. कुठेतरी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असता. फलंदाजाला आता आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपामध्ये कटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा आल्या. एकूण 4 धाव्याच्या मदतीने 8 धावा धावफलकावर दमदार सुरुवात करून दिली आहे. स्टेप आउट करून केला. बॅटच्या मधोमध आलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. षटकार. चौकार षटकारांची बरसात सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नितीन जाधव आक्रमक बनलाय आणि प्रत्येक चेंडूवर त्यांनी आक्रमक रवैया घेतलाय. आता कुठेतरी ओसरली संघाच्या या गोलंदाजांना विचार विनिमय करायला भाग पाडले. जबरदस्त फटका आपण पाहिला. स्टेप आउट केलं होतं आणि सरळ मिडॉनच्या डोक्यावरून हा षटकार आपण पाहिला. वेट अँड वॉच केला होता फलंदाजानं. हा चेंडू डॉट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज किरण भगतला आपण पाहिला. पहिल्या 3 चेंडूवर
मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी मानसिक दबाव अडण्याचं काम केलं होतं या फलंदाजानं. नेक्स्ट डिलिव्हरी असेल जिथे किरण भगत यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या पंचांच्या डाव्या बाजूनं. हो, चांगला फटका गॅप मध्ये आपण पाहिला. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू फरार होईल सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. एकूण 18 धावा. धावपालका चांगले स्टार्ट, चांगली सुरुवात. खरं तर जेव्हा तुमच्या घराचा पाया मजबूत असतो तेव्हा तुमची इमारत चिरकाल टिकत असते आणि तो पाया खरं तर रचण्याचं काम केलं या सलामीवीरांना. आणि आता जर सामन्यामध्ये उसळली संघाला शिरकाव करायचा असेल तर विकेट्स घेणं, डॉट बॉल फेकणं या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. हा डॉट चेंडू आणि षटक होईल समाप्त. पहिले षटक इथे समाप्त झालंय. बिनगडी बाद असताना नेवाली पाडा संघ बॅटिंग करतोय आणि जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. पहिलं षटक आपण पाहिलं होतं किरण भगत यांचं. खरं तर थोडी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पॉवर पेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं, विकेट्स घेणं, डॉट बॉल फेकणं हे क्रिकेटचं सूत्र असं. आणि खरं तर फलंदाजानं आपली दादागिरी पहिल्या षटकामध्ये दाखवली. 18 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या. 3 चौकार, 1 षटकार दाखवला. ओमकार आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. ओमकार जानकरच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. पहिला चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूवर ओमकारला मिळाली सफलता. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल नेवाली पाडा संघाला 18 या धावसंख्येवर. रोशन जाधव जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय आता निराश मानेनं मैदानाच्या बाहेर परततोय. निराश मानेनं मैदानाच्या बाहेर खरं तर परततोय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज आपण पाहतोय करण ठाकूर. याला आता ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय खरं तर शांतता संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय आमचे हरेशबुवा शेलके यांचं या ठिकाणी शुभ आगमन. हरेशबुवा शेलके आमच्या शांतता संघटना जी पाली गावामध्ये कार्यरत आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. गॅप मध्ये चेंडू जाईल वाडिश लॉंगॉनला. चेंडू एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आणि हा चौकार आपण पाहिला गॅप मध्ये अगदी. खरं तर करण ठाकूरला आपण पाहिलं होतं. खराब फुलटॉस चेंडू आपण पाहिला या ठिकाणी. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली आहे पंचांनी. हाईट फॅक्टर आता चेक केली जाईल. तर दीपक पाटील सर असतील 3ऱ्या पंचांकडे. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. खरं तर चेक केलं जाईल टेक्निशियन ग्रुपमध्ये. आमच्या दमदार आयोजक आपण पाहतोय रोहित दादा पाटील यांना आपण पाहू शकाल. आणि नो बॉल आहे
तिसऱ्या पंचांनी सुद्धा या ठिकाणी निकाल दिलाय. 9 चेंडू घोषित केला आणि चेंडू असेल हा फ्रीट. एकूण 23 धावा ऑनबोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा ओमकार. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी जागा बनवली होती. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावाच. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. बघा पाणी आणि मेडिकल किट असेल ते आपण घेऊन जायचे. लगेच जावा मित्रांनो. खेळ चालू असताना बघा स्वतःला जपा. आपण खरं तर पाहतो त्या ठिकाणी थोडीशी इजा खेळाडूला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिली. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय बापदेव क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ पाले आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 हे शानदार पर्व. आज स्पर्धेचा 4था दिवस पाहतो आपण. जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द व ग्रामस्थ मंडळ पाली खुर्द ही आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 हे शानदार पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचा आज 4था दिवस आणि सर्वात प्रथम आपण पाहिलं तर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि जे 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय 31 डिसेंबरला या स्पर्धेचं बिगुल वाजलं होतं आणि 5 जानेवारी रोजी फायनलचा दिवस असेल. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 55,555, तृतीय पारितोषिक असेल 25,555, चतुर्थ पारितोषिक असेल 25,555, पंचम पारितोषिक असेल 25,555 आणि चमचमत्या ट्रॉफी आणि मालिकावीरासाठी असेल 2 व्हीलर बाईक. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक कोल्ड्रिंक ते आपण पाहतोय आमच्या गणेशजी पाटील साहेब मोहो यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी आपण पाहतोय खरं तर स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या 5 ट्रॉफ्या आमच्या उपसरपंच प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर स्पॉन्सरशिप करण्यात आलेत सर्व. त्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजसाठी सायकल आपण पाहतोय नसीब शेठ भोईर, अमित बिल्डर अँड डेव्हलपर, आतिशजी मालुसरे, भारतीय युवा अध्यक्ष लोणिवली आणि 1100 सरकार. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आमच्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समीर शेठ शेलगे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेत. सर्व दानशोधदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. वेट अँड वॉच जरूर केला तर आता कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक केलाय खरं तर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला ओमकार जानकर. चांगली गोलंदाजी. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहिल्या होत्या. असं वाटलं होतं की किमान 60 ते 65 धावा
आक्रमण करत असताना फलंदाजी आपण पाहिली, आक्रमक पवित्र घेतला होता नेवालीपाडा संघाच्या या फलंदाजानं नितीन जाधव आणि त्याला साथ देतोय करण ठाकूर. बॅटची इनसाइड एज, आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल. संघाची एकूण धाव संख्या 27. नेवालीपाडा टीम. फलंदाज या ठिकाणी बाद झालं. एकूण 27 या धाव संख्येवर. करण ठाकूर झाला बाद. नितीन जाधव आणि जयेश जाधव ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सलामीला आलाय नितीन जाधव. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार जरूर पाहिलाय. नितीन जाधव एक आक्रमक फलंदाज आपण पाहिलाय. ज्या ठिकाणी आपण पुरस्कर्त्यांचा विचार करत होतो, कूलर आपण जे पाहतोय ते आमच्या हापे फॅब्रिकेशन जगदीशभाई शेलके यांच्या माध्यमातून खरं तर पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सुद्धा आपण सरचे स्वागत करूया. सर्व दानशुदात्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार, ठोकतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वेगानं पुढे सरकली. षटकार आला नितीन जाधवच्या बॅट मधून 33 या धावसंख्येवर. विशाल शेलके यांना आपण पाहतोय आमचे स्कोरर. खूप चांगली माहिती, प्रत्येक चेंडूची माहिती देत असताना खरं तर स्कोरिंगची भूमिका म्हटल्यानंतर समालोचकांच्या पाठीचा कणा असतो. कारण स्कोरर जो सांगतो तेच आम्हाला सांगावं लागतं. आणि खूप चांगली भूमिका, प्रत्येक चेंडूवर त्यांची कडवी नजर. आणि 2 पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच आपण पाहतोय. द्वारकानाथ चोरगे सर, विनोद पाटे सर मोहो, आणि तिसरे पंच आपण पाहतोय आमचे गुरुवर्य दीपक पाटील सर पाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. आपे सुद्धा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, काय गरज होते. आणि सिंगल धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एका धाब्यानं संघ पुढे सरकेल. कारण क्रिकेट खेळत असताना छोट्या छोट्या चुका असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही आहे. त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला जेव्हा धावा चेस करण्यासाठी याल तेव्हा त्या चुका कदाचित तुम्हाला महाग पडतील. कारण त्या चुकावर पूर्णपणे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. अरुण भगत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू जाईल, आलाय स्लॉट मध्ये, भिरकावून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 6 षटकार. षटकार चौकारांची बरसात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटकार जयेश जाधवच्या बॅट मधून. एकूण धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. धावा रोखणं क्षेत्ररक्षकांचं काम असं, आणि ते काम तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. संघर्ष सध्याच्या घडीला उसरली संघाला करावा लागेल. चांगला फटका बॅटच्या मधोमध आला नाहीये, टायमिंग झालं नाहीये. सोपा झेल जमिनीला दान केला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले. चित्याच्या चपलायनं खरं तर आखो में इशारा केला होता दोन्ही फलंदाजांना. आणि 2 धावा सहज पूर्ण. एकूण 42 धावा. हा झेल सोडला कदाचित तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा असू शकतो. कारण जेव्हा जेव्हा फलंदाजांचा झेल सोडला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमक बनतात. आणि आता चेंडू आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू भिरकावून दिलाय डाऊन द ग्राउंड, सीमा पार. पुन्हा एकदा मिळेल हा दणदणीत षटकार. जयेश जाधव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. झेल सोडला होता आणि त्यानंतर पूर्णपणे आक्रमक रूप धारण केलं या फलंदाजानं. कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल आता वाढलाय. खरं तर सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. अरुण भगत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. ओव्हर द विकेट ना फुलटा चेंडू पंचांकडे आपे सुद्धा केली होती, फायदा उचलू शकला नाही आहे.
आणि फक्त लेग बायचा इशारा आलाय आणि धाव मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं 49 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल नेवालीपाडा संघाला, कारण उसरली संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला, कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातो. तो निर्णय या ठिकाणी त्यांना अंमलबजावणी केली की आम्ही क्षेत्ररक्षण का निवडलं याचं उत्तर द्यायचं जाणार. सध्याच्या घडीला 49 धावा अगदी स्कोर कार्डावर. आक्रमक बनला जयेश जाधव हा फलंदाज. शेवटचा चेंडू आपण पाहिला लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आणि जिथे गोलंदाज चेतन भगतच्या हाती चेंडू सोपवलं गेलंय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन चेतन भगतला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या संघामध्ये आपण पाहिली आहे मागच्या सामन्यामध्ये. समोर बॅटर आपण पाहू शकाल जयेश जाधव. वेट अँड वॉच केला तर चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेतोय. यष्टीरक्षकानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. जयेशसाठी क्षेत्ररक्षणाचा आपण जर विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली त्या ठिकाणी. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, डीप लॉंग ऑनला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू सोडणार नाहीये. बॅटच्या पट्ट्यात आल्या आखूड टप्प्याचा चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जयेशला खरं तर मित्र म्हणण्याना उसरली संघानं दिलेलं जीवनदान खरं तर महागात पडतंय आणि ते खरं तर आपल्या बॅटिंगची ताकद दाखवतोय. खरं तर हिम्मत सांगायची नसते, ती दाखवायची असते आणि ती हिम्मत जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. जयेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवताना आपण पाहतोय. जयेश नावाचं वादळ आता थांबवणार कोण? कारण वादळ आणि राग जेव्हा शांत होतात तेव्हा समजतं की आपलं नुकसान किती झालंय. एका झेलची किंमत सध्या मोजते उसरली संघ. जयेशला दिलेल्या लॉंगॉन मध्ये जीवनदान. आता प्रेशर गोलंदाजावर, पंचांचा इशारा, जमिनीला हात समांतर आणि हा चेंडू स्वेर मारा. अतिरिक्त धाव, वाईटचा कॉल. 56 धावा, अब तक 56 धावा ऑन बोर्ड. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय खरं तर बॅटिंग करणारा जय बापदेव सायरी 11 नेवालीपाडा संघ. आडव्या बॅटने खेळायचं होतं, स्वतःसाठी जागा बनवून शप्पल झालं ते फलंदाज. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉट सुद्धा सिलेक्शन केला होता या फलंदाजानं आणि गोलंदाज सुद्धा तितका चाणाक्ष चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडा इन स्विंग झाला आणि डॉट बॉलची सांगत आहोत असताना 56 धावा ऑन बोर्ड. पायामध्ये हा चेंडू फेकला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात, ते बॅकअप मिळेल. फक्त सिंगल धावेल. या सिंगल धावेच्या मदतीने 57 धावा आतापर्यंत धावफलकावर लावण्याचं काम केलंय नेवालीपाडा संघानं. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलाय हा फलंदाज. जीवनदान देण्याचं काम केलं होतं. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, प्रॉपर टायमिंग झालंय आणि चेंडू जाऊन पोहोचेल वाईडिश लॉंग ऑन, डोक्यावरून सीमा पार. 6 धावा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल नेवालीपाडा संघ. प्रथमतः फलंदाजी करतोय 63 या धावसंख्येवर. वाईट चेंडू जरूर पाहिला होता मागचा, पण त्यानंतर हा सलग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे बॅटर आपण पाहतोय नितीन जाधव सलामीला गेलाय. 3 षटकार 3 चौकार हवेमध्ये. चेंडू टायमिंग करता आलं नाही आहे. अखेरता या चेंडूवर नितीन जाधवची मिळेल विकेट. विकेट क्रमांक 3, गडी क्रमांक 3, हादरा क्रमांक 3 लागेल नेवालीपाडा संघाला आणि एकूण टार्गेट असेल 4 षटकामध्ये फलंदाजी करत असताना 64 धावांचं. 63 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या नेवालीपाडा संघानं आणि 64 धावांचं भलं मोठं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या 64 धावा आता गावदेवी उसरली संघाला चेसिंग करायच्या आहेत आणि त्या धावा कशा चेसिंग होतील याचं उत्तर आपण खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. 24 चेंडू आणि एकूण 64 धावांचं लक्ष असेल. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं
धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण खरं तर जाऊया आमच्या मित्र आमचे पाजे अमित म्हात्रे झोळे यांचा आवाज आणि तत्पूर्वी घेऊया आपण छोटासा ब्रेक. चौसष्ट धावांचं लक्ष ठेवलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय बापदेव सायरू 11 नेवालीपाडा संघानं की आम्ही एवढ्या दूरवरून कशासाठी आलो हा खेळ दाखवण्यासाठी. आणि तो मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळ त्यानं दाखवलाय आणि आता खरं तर गोलंदाजीचा कस लागेल इथं नेवालीपाडा संघाच्या. कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप म्हणून ओळखला जाणारा गावदेवी उसरली संघ आपण पाहू शकाल. बिग फाईट सामना त्या दरम्यान खरं तर पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या शांतता संघटनेचे अध्यक्ष हरीशभाई शेलके यांना आपण पाहतोय. आणि खरं तर येणाऱ्या कालामध्ये एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा सुद्धा आपण पाहू शकाल याच मैदानावर. त्या दरम्यान पुढचा सामना असेल जयदुर्गा रोहिंजन संघाचा संघनायक आणि आर्या ओवळे संघाचा संघनायक. जयदुर्गा रोहिंजन संघाचा संघनायक आणि आर्या ओवळे संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. त्या दरम्यान आपण पाहतोय खरं तर बापदेव पाली संघातील हुकमी एक्का म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं मधल्या फळीतील सर्वात विस्फोटक खेळाडू हनुमान शेलगे यांच्या ठिकाणी शुभ आगमन. आणि घेऊया छोटासा ब्रेक. अमित पाजे येतील तुमच्या समोर. 24 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष असेल समोर गावदेवी उसरली संघासमोर. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा 24 लाईव्हच्या माध्यमातून जय बापदेव 11 व ग्रामस्थ मंडल पाली आयोजित स्पर्धा स्वर्गीय नामाबो पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विष्णु भाई, इनका आवाज आप सभी ने सुना, सभी को मंत्रमुग्ध उन्होंने किया. दोपहर का सत्र हो चुका है और फिलहाल मैदान के अंदर जो मैच चल रहे सेकंड राउंड का ये फर्स्ट मुकाबला है तो हम देख सकते हैं. तो इस बीच जीतने के लिए 64 का टारगेट है उसरली टीम के सामने. पिछले मैच में 79 का पीछा किया था उसरली टीम ने, लेकिन वो टीम अलग है, अब ये टीम अलग है. उस टाइम टीम मुझे लगता है थी एक सांगली टीम को उन्होंने परास्त किया था. लेकिन अब देखना पड़ेगा गेंदबाज रोशन जाधव मुंडे के लिए. और बैकफुट अगर गेंद को खेला एक्स्ट्रा कवर के ऊपर एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये दूसरा रन पूरा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 के साथ खाता ओपन. और हरीश मुंडे जिन्होंने खुद का खाता ओपन किया है. उसरली बनाम नेवालीपाड़ा के बीच मुकाबला चल रहा है. विशाल सेल के हमारे साथ जुड़ चुके हैं और हनुमान सेल के इस बार देखा जाए बातचीत कर रहे विष्णु से कि खाना पीना खाएगा क्या नहीं. और शॉट अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है वहां. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 3. मस्त है एकदम कड़क आयोजन नियोजन. आज का चौथा दिन, कल 5 और संडे को समापन. एनकाउंटर होगा इस रोमन ट्रॉफी का. स्कोर 3 और दिनेश श्रेष्ठ 45 रनों की जिन्होंने धुआंधार पारी खेली थी पिछले मैच में. और इस बार मिस टाइम शॉट जरूर है. लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. एक सिंगल मिलेगा या दिनेश श्रेष्ठ को खाता खोला श्रेष्ठ ने और या उसरली टीम का स्कोर आगे जाता है 4. जीतने के लिए अभी तक 60 रनों की जरूरत है. दिल्ली दूर है. विनोद जी पाटे और धरकर स्वर्गेश्वर अंपायर की भूमिका निभाते हुए
इस बार मैदान के अंदर मैदानी अंपायर हो। कैच है, कैच है, यस, लॉन्ग ऑफ के ऊपर बढ़िया कैच लिया, मुंडे की पारी का खात्मा हुआ और टीम का टोटल स्कोर है 4 लॉस ऑफ 1 विकेट। पहला झटका उसरली टीम को, थोड़ी ताकत कम पड़ गई हुई और एलिवेशन इस बार अच्छा नहीं मिला। सुंदर कैच वहां लॉन्ग ऑफ फील्डर द्वारा जो कार्तिक ने लिया। और इस ओवर की मेरे हिसाब से 4 गेंदें खत्म हो गई है, 2 गेंदें शेष है। और नए बल्लेबाज अरुण जी भगत हनुमान सेल के कल मुझे तो नाइट के लिए गए थे अपना अपनी ड्यूटी निभाने के लिए, और वो आज आए हुए हैं। तो प्लानिंग क्या है कुछ पता नहीं है, लेकिन प्लानिंग इज इम्पोर्टेंट बात है। स्कोर 4। अगले साल थोड़े से इस बार देखा जाए रोमांच स्थिति में लाने के लिए 2-3 चेयर और हनुमान सर के आप उसका बंदोबस्त करो, टेम्पो में लेके आओ पैक करके। और इस बार बाउंड्री होए, बाउंड्री है, मैं बोला ना, बोला तो बोला, 4 रन। वास्तव में आपने देखा होगा, वास्तव फिल्म में गृह मंत्री भवन कदम बोलता है ना, जब संजय दत्त उसे भेंट खेलने के लिए मिलता है तो बोलता है जाना, बोला तो बोला ना। हाँ, वो डायलॉग भवन कदम का, उसके बाद वो हमारा आया। और स्कोर 8 के घर में। विशाल शेरके के चेहरे की लाइट और चमक रही है आज, दाढ़ी बीड़ी देखो ऐसे टकाटक, काम परफेक्ट। उसके साथ बालू शेठ दोनों ने परफेक्ट काम किया। 8 रन और अंतिम विशाल 1 गेंद शेष। और गई, इलाका खाली है। हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़िया जागा भरा। 4 रन, 8-4 12 और समाप्त। पहिल्या षटकात धावा झाल्या ते 12 ने, तर विजयासाठी मात्र धावा पाहिजे 18 चेंडू 52। 18ला 52 पाहिजे, 18 चेंडू 52 धावा। 2 साइकिल, चमकदार 5 ट्रॉफी, बेस्ट फील्डर, बेस्ट गेंदबाज, इनके लिए इस बार ये ट्रॉफी रखे हुए। एक तो सीरीज के लिए भी ट्रॉफी है, एक बाइक रखी हुई है, 2 कूलर है, 2 सीलिंग फैन है, और क्या चाहिए। लखन जादव गेंदबाजी करने के लिए अमोल ऊपर चढ़ा हुआ है, अभी तक नीचे उतरा नहीं है। क्या स्टैमिना है चढ़ने का, वाह। 18 में 52 चाहिए। 18 बॉल 52 रन टू विन उसरली टीम। लखन और श्रेष्ठ के लिए गेंद फुल लेन की थी, ऑफ ड्राइव किया, हल्के हाथों से लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है। फील्डर मौजूद है, कार्तिक ने गेंद को फील्ड किया। 1 सिंगल मिलेगा। स्कोर 15 के घर में, आपके 13 के घर में गलती हुई। थोड़ा क्या होता है, खाना उधर वो विष्णु खाना खा रहे हैं ना, तो उसकी खुशबू मुझे आ रही है। स्कोर 15। और इस बार यहां लगभग देखा जाए 13 पे स्कोर रुका हुआ है। 13 पे स्कोर, 13 रन बन चुके बोर्ड के ऊपर। और यहां गेंदबाजी लखन बहुत ही बढ़िया कर रहे हैं, क्योंकि उससे मालूम है कि ज्यादा गेंद डॉट निकालना पड़ेगा। इस बार देखा अरुण भगत जो स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं, जो हरीश मुंडे मैदान से बाहर जाने के बाद। और टॉपेज लगा है, पीछे प्रोडक्शन है, कैच को लपका। इसी के साथ विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में अरुण भगत चले 8 रन बना के डगआउट में। और टीम का स्कोर है 13, लॉस ऑफ 2। चला टॉस साठी आता मॅच असेल। चला रोहिंदन संघ आपणास विनंती असेल, आपण टॉस साठी यावा। ओळे संघ इथं उपस्थित झालेला आहे।
रोहिंजन कॅप्टन आपण टॉससाठी यावा. आपला अपोजिट संघ ओवळे संघ इथं उपस्थित आहे. 13 रन, 3 गेंदे अभी तक शेष है. सुंदर हवा छूटी हुई है और शांत वातावरण में टूर्नामेंट का आयोजन नियोजन. ओ अंदर आई थी गेंद, हल्के हाथों से खेल दिया. इस बार देखकर राकेश भोईर ने खाता खुद का ओपन किया है और टीम का स्कोर आगे जाएगा 14. 14 बॉल में जीतने के लिए 50 रनों की जरूरत है. विशाल हमें बता रहे हैं उनके पास लेखा जोखा है. और अभी इस साल हमारे विष्णु शेलके की शादी है ना हनुमान जी. आमंत्रण करने का, नहीं करेगा फिर भी आएगा. मंडप हमें हिलाने का है. विष्णु की हल्दी में बहुत मजा आ जाएगी. मोह में परफेक्ट काम किया. इधर ही सब कुछ. और ये कैच लो, कैच लो. नहीं 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 नहीं. और ये श्रेष्ठ, चलिए भागो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. और मिलेंगे कैच को लपका देते ना ये शॉट एक्स्ट्रा और खिलाड़ी, लेकिन वो जज नहीं कर सके. वो देख रहे थे, घूम रहे थे, इधर उधर घूम रहे थे. लेकिन मिलेंगे 2 रन. स्कोर जाएगा 16. अब ये दिनेश श्रेष्ठ के ऊपर जिम्मेदारी है. 13 में 48 चाहिए. 13 चेंडू 48 धावा. रुकिए, एक बॉल शेष है. और बैक टू द बॉलर. क्या बॉल, फुरन की बॉल थी. गुड बॉलिंग. लखन ने सुंदर गेंदबाजी की, तारीफ करना पड़ेगा. एक चौका भी नहीं खाया है. एक सफलता लखन ने हासिल किया. 4 रन देके आता टॉस होतं इकडं ओळे वर्सेस रोहिंजन मध्ये. आणि एक जबरदस्त खेळाडू हनुमानजी शेळके यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. कॅमेरामॅनना विनंती, इकडे घ्या. हेड आहे. हेड नाणेफेक जिंकली कोणी? ओले टीमने. सामना 5 षटकांचा कंपल्सरी चेसिंग आहे. धावसंख्या झाली 16 आणि इकडे विजयासाठी आता 12 चेंडू मध्ये उसरली संघाला. विशाल रन पाहिजे 48, म्हणजे 24 सरासरी प्रति षटका मागे. और गेंदबाज कार्तिक जाधव. और इस बार देखा जाए श्रेष्ठ और उनके साथीदार जो भोईर है उन्हें हमला करना पड़ेगा, क्योंकि एक ओवर में तुम्हें 4 छक्के ठोकने का है. 24 रन कैसे भी करके इकट्ठा करना है, क्योंकि 24 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में है. सोलह स्कोर. कार्तिक और गई और पैर छप्पर पैर छक्का. अंपायर का डिसीजन आने से पहले मैंने बोला छक्का है. और 6 के साथ स्कोर जाएगा 22. चलिए इक्वेशन 11-42. 11 चेंडू 42. शॉट ऑफ लेंथ है, लेकिन मिस टाइम शॉट है. कैच होगा कॉर्नर के क्षेत्र में. नितिन यादव ने लिया कैच. आउट खिलाड़ी. अब 10 बॉल 42 रन. डाला 42. राहुल, मुझे लगता है दिनेश श्रेष्ठ जिन्होंने पिछले मैच में 45 रनों की नॉट आउट पारी खेली थी, उस बल्लेबाज से काफी आशा है, उम्मीद है कि ये कुछ कारनामा करेगा. लेकिन उनका बल्ला थोड़ा ठंडा पड़ चुका है. 10 बॉल और जीतने के लिए 42. 10 चेंडू 42 धावा. बल्लेबाज परेश भगत मैदान के अंदर.
इंटरनेट का जमाना, कौन किसी से कहां से भी बातचीत। अरे गूगल के ऊपर कुछ भी डालो, कुछ भी मिलता है। पावर है गूगल में विशाल। 1:42 अंपायर। बम्बई नाइट है ना, हम आए उधर 3 दिन खूंटा गाड़ने के लिए। अगर वो लॉट उधर के है क्या? और एक सिंगल मिलेगा, और कोई सिंगल से कुछ नहीं होगा। गोभी में कुछ मजा नहीं, फ्लावर में मजा है। ठोकुम ठोक करो, ये क्या ये समझ रहा है यार, मानना पड़ेगा। मुझे ऐसे आदमी लगते हैं साइड में। विशाल के उसमें माहिर है, बताने की जरूरत नहीं है। चलिए श्रेष्ठ पकड़ जाएगा, मिस टाइम शॉट है। चलिए खेल खल्लास। जो आशी की किरण थी उस अर्ली टीम की, वही किरण वापस जा रहे, जिनका नाम है दिनेश श्रेष्ठ। पिछले मैच में 45 रनों की नॉट आउट पारी। क्रिकेट का खेल में शुरू से कहता हूं, एक मैच में अब हीरो है तो अगले मैच में अब जीरो है। नीतीश श्रेष्ठ चले गए, इसका मतलब हर्ष उल्लास आया है देविता, या मुझे लगता है नेवाली पाड़ा टीम के अंदर। अभी 7 बॉल और 41 रन 41। चलिए छोटा भीम तुम खाना खाओ, खाया? 8 बॉल और 41, 8 चेंडू 41। नेक्स्ट मैच ओवले बनाम रोहिंजन के बीच। इस मैच के बाद शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन टाइमिंग हुआ नहीं गेंद बल्ले के बीच, लेकिन गेंद में गति अच्छी थी। बॉल गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। 22-7 में चाहिए 41, 7 चेंडू 41। कठिन बन चुका अभी। बस 2 चौके और 1 छक्का। एक छक्के चौके से कुछ होएगा नहीं, रनों की संख्या अब ज्यादा है। आउट अपील और आउट। लेग बिफोर एलबीडब्ल्यू। पार्टी की उंगली आसमान में खड़ी। 22 पे लगभग देखा जाए मेरे हिसाब से 5वां झटका उसरली टीम को, आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 41 धावा। 6 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा। Six ball 41 run is batsman's name. रोशन भगत बेचारे 12 जो बैठे हुए वो भी निराश हो गए। उन्होंने जोड़ा चले मैच के अंदर कुछ मजा नहीं, तो दीपक पाटिल जी को कुछ गुदगुदे के वो स्टोरी बताता हो, क्या क्या जवानी में तुम लोगों ने कुछ कुछ किया होगा। वो क्या चलता रहता है यार, अभी क्या मैच में कुछ मजा भी नहीं है, लेकिन है। हाँ तो वही है ना, क्योंकि कहते ना कि हम हमेशा कहते पुराना चावल, पुराना सोना, पुरानी दारू और पुराना दोस्त हमेशा सर्वश्रेष्ठ होता है। ओल्ड इज गोल्ड। जब पुरानी जब छोड़ के जाती है और वो आती है तो उसे देखने की मजा ही कुछ हनुमान जी अलग होती है। फिर उसके बच्चे पूछते मम्मी कौन है, तो मम्मी बोलते मामा है तेरा, पहला था मेरा। रात गई बात गई। लेकिन हनुमान शेर के ने वैसा नहीं किया। उन्होंने कह दिया नहीं, विष्णु हमारे आएंगे, ड्यूटी पे गए होंगे, नौकरी मत हुए। हाँ होना ही चाहिए। हल्दी देखो कैसे मैं करता हूं। चलो इन लोगों की हल्दी नहीं अच्छी हो रही, तो मां विष्णु की हल्दी पे 22 आयराम गैराम परिस्थिति। तू चल मैं आया। साइकिल स्टैंड को, एक साइकिल स्टैंड को धक्का मारेंगे, गड़गड़ गड़गड़ गड़ हो जाए, उस तरह से अवस्था हो गई। 22 आने वाली 5 बॉल में 41 रन। देखिए जीवित मात्र ने कारनामा किया था, 6 बॉल में 42 रन इकट्ठा किए थे। लेकिन उसके बाद उनको हमने कई बार मैदान के अंदर देखे हुए हैं, लेकिन वो करिश्मा दोबारा हुआ नहीं। इतिहास के पन्नों में चमत्कार एक ही बार होता है, उसी को नमस्कार करते। चमत्कार बार बार होता नहीं है। 5 बॉल 41। सौरभ भगत जोरदार प्रहार किया, बाउंड्री है गैप में, और शानदार चौवा। 22 और 4 26।
37. 4 चेंडू 37 धावा. 4 चेंडू 37 धावा. 4 बॉल में 37 चाहिए. और मिस टाइम शॉट विकेट कीपर या और इसी के साथ दोनों में तालमेल अच्छा नहीं हुआ विकेट कीपर बॉलर के बीच. तो इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा. टीम का स्कोर है 26-26 पे. और आखिरी 3 बॉल. अब ये मैच जीतना उसरली के लिए कठिन बन चुका है कि 3 बॉल में 37 रन आना, 37 रन आना कठिन है. और नेवालीपाड़ा टीम का झंडा ऊंचा होता हुआ जीत का डंका बजाना जा रहा है. और ये बाउंड्री है तो इसको पीछे क्यों रखा, इसको आगे ही भेजना चाहिए था पहला. मिलेंगे 4. स्कोर है 30 और 2 बॉल जीतने के लिए 34. और पिच बॉल कैच. अब पूरी तरह से पकड़ मजबूत हुई है. ये जीत का डंका और जीत अपने पक्ष में लाती हुई नपातुल्य गेंदबाजी चली. और इसी के साथ लगभग देखा जाए अंतिम बॉल शेष है. औपचारिकता मैच में बाकी है. दिया बुझने के बाद तेल डाल के कुछ फायदा नहीं है. सांप जाने के बाद लाठी लाके कुछ फायदा नहीं है. ध्यान में रखिए, जब है वो काम करो तब मारो. अंतिम बॉल और जीत पकड़ मजबूत कर चुके हैं नेवालीपाड़ा कप्तान और उनकी सेना. आखिरी बॉल 34 चाहिए. ओमकार और हवा में जरूर. और ये छक्का आए. परीक्षा संपे और अभ्यास करूं काहीच फायदा नहीं भाऊ. और मैच को जीता नेवालीपाड़ा टीम. वेल डन नेवालीपाड़ा टीम. और हार्ड लक उसरली टीम. आपका आभार व्यक्त करते, आपको ढेर सारी शुभकामना देते आगे के टूर्नामेंट के लिए. रोमन ट्रॉफी में अपना खेल आपने अच्छा दिखाया और अभिनंदन. नेवालीपाड़ा कप्तान और उनकी सेना काम कर रहे हैं. नेक्स्ट मैच होगी मैदान के अंदर ओले बनाम रोहिंजन के बीच. ओले टीम ने टॉस जीता है. 2 मुकाबले जीता है नेवालीपाड़ा टीम ने. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते तो म्हणजे नितीन जाधव, ज्यांनी 10 चेंडूमध्ये 30 धावांची घणाघाती फलंदाजी आणि 2 विकेट घेतल्या. तो ठरला मॅन ऑफ द मॅच नितीन जाधव. आपण यायचा मॅन ऑफ द मॅच साठी.